रील स्टार सुरेंद्र पाटील पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे। चप्पलांच्या कपाटातून 7 बंदुका जप्त करण्यात आल्यात। या बंदुकांसोबत 371 कारतूस सुद्धा सापडलेत। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी समोर आली आहे आणि या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत जोडले गेलेत। अमजद, सविस्तर अपडेट आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल? वैष्णवी, डोंबिवलीतील कुख्यात जो रील स्टार आहे सुरेंद्र पाटील याच्या घरावर कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच्या घरातून जे चप्पल आणि जुते ठेवण्याचा जो स्टँड असतं त्या स्टँडमध्ये त्यांनी 7 पिस्तल आणि 371 कारतूस लपून ठेवलं होतं। सुरेंद्र पाटील याला अटक करण्यात आली आहे। दुपारी त्याला कल्याण कोर्टात हजर करणार आहेत। मात्र 15 दिवसापूर्वी सुरेंद्र पाटील हा जेलमधून बाहेर आला आहे, जामीनवर बाहेर आला होता आणि त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात आणि रामनगर पोलीस ठाण्यात 2 बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत। एक पोलीस अधिकाऱ्यांच्या कुर्सीवर बसून त्यांनी रील तयार केला होता, त्या प्रकरणानंतर तो समोर आला होता आणि त्यानंतर ही आताची सर्वात मोठी कारवाई सांगितली जात आहे, कारण की कल्याण क्राईम ब्रांच आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे आणि या कारवाई दरम्यान मोठा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे। या दरम्यान जे साठा जप्त करण्यात आला आहे तो कशासाठी आणि काय त्याचा उद्देश होता याचा तपास आता पोलीस करणार आहे। वैष्णवी, धन्यवाद अमजद, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। नेमकं त्याच्याकडे ही कारतूस या बंदुका का सापडल्यात याचा अपडेट आता पोलीस घेत आहेत, तपास करणार आहेत।